अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी आपल्या पितरांना समर्पित असते. तर या काळात आपल्याला काही नियम जे आहे त्याचं पाळायच्याच आहेत. तर बघा, यंदा पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्येचा हा जो काळ आहे, त्या काळात त्याचबरोबर सर्व पितरी अमावस्या आहे. तर यंदा पितृपक्ष हा 7 सप्टेंबरला सुरू होणार आहे. ते अमावस्येपर्यंत म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी अमावस्या आहे आणि हा 15 दिवस जो आहे तो पितृपक्ष आहे. आणि या 15 दिवसाचा पितृपक्षाच्या कालावधीत आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ काही सेवा उपाय करायचे असतात. तर पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध आपण करत असतो. तर बघा, पितर वाईट असतात का? तर अजिबात नाही. सगळ्यात लवकर पावणारे देव कोणते आहेत? तर ते म्हणजे आपले पितर जे आहे ते आहे बघा आपल्या कुलदेव. आणि दुसरे म्हणजे पितृदेव. आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपल्याला कुलदेवाच्या आणि पितरांच्या स्मरणाने करायची असते. देवांच्या सेवेच्याही आधी पितरांची सेवा आपल्याला करायची असते. तर बघा, एक वेळ देव तरी माफ करतात, पण पितरांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर मोठा दोष जो आहे तो मानला जातो. मासिक धर्मात पितरांची कुठली कामे केली जात नाही. पितरांना ते अजिबात चालत नाही. तसेच या काळात पितरांच्या प्रती काही दानधर्म करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. या पितृपक्षात आपले पितर हे पृथ्वीवर येतात. ते आपल्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, म्हणून काही नियम देखील आहेत. तर हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, या पितृपक्षात काही नियम जे आहेत ते पाळायचेच आहेत. तर ते नियम म्हणजे या पितृपक्षात काय करावं, काय करू नये. तर सर्वात आधी बघा, गृहप्रवेश जो आहे, म्हणजेच नवीन घरात जर गृहप्रवेश तुम्हाला करायचा असेल तर तो करू नये. त्याचबरोबर लग्न करू नये. नामकरण विधीसारखे विधी, डोहाळं जेवण या काळात अजिबात करू नये. डोहाळं जेवण हा एक नियम आहे. त्याचबरोबर बघा, या पितृपक्षात काय करावं, तर नवीन कपडे दान करू शकता. त्याचबरोबर तुमच्या दारात बघा कावळे आले, कुत्रे किंवा गाय जर आली तर यांना दानधर्म करा. त्याचबरोबर या पितृपक्षात मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. हा नियम बघा तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. त्याचबरोबर जसं की पारायण चालू आहे, 11 गुरुवार आहे, अजून कुठली पारायणं असतील तर ती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जी नित्यसेवा आहे ती बघा तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे. तसेच 11 गुरुवार असतील किंवा कोणाचे 9 गुरुवार असतील, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार असतील, असो यात मोजायचे आहेत. बघा, तुम्ही ह्या सेवा चालूच ठेवायच्या आहे. त्याचा या पितृपक्षाच्या काहीच संबंध नाही. उलट याने पितर अधिक खुश होऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील, भरभरून आशीर्वाद देतील. जी काही सेवा उपाय या काळात नक्की करा. त्याचा बघा पितर याने तृप्त होणार आहेत, ते देखील खुश होणार आहे. बघा, तुम्हाला देवांची सेवा करायचीच आहे आणि त्यासोबत पितरांची सेवा देखील या काळात करायची आहे. मग तुम्हाला याने पितर खुश होऊन भरभरून आशीर्वाद देणार आहे. तर हे अगदी साधे सोपे नियम आहे. हे या पितृपक्षात आवर्जून पाळायचे आहे. तर यंदा 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. ते 21 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवसापर्यंत पितृपक्ष असणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.